नमस्कार मंडळी, मी शुभ्रा. स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज आपण अळूवडी बनवणार आहोत. तर त्यासाठी इकडे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर पुसून घेतली आणि मग त्याच्या शिरा वगैरे ज्या काय आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मग अळूची पानं लावायला घ्यायची, त्याची तयारी करते. तर त्याच्यासाठी मी इकडे पीठ तयार करून घेते. तर त्यासाठी इकडे बेसन, तांदळाचं पीठ आणि आलं लसूण पेस्ट, लिंबूचा रस, त्यानंतर तीळ घेतलेले आहे जे की पिठामध्ये सुद्धा मी मिक्स करते. आणि अळूवडी तयार झाल्यानंतर म्हणजे पानं लावून झाल्यानंतरही रोलच्या वरून मी लावते तीळ, जेणेकरून म्हणजे त्याच्यामुळे थोडं छान लागतं अळूवडी. तर आता लिंबूचा रस वगैरे टाकून तिखट, हळद, मीठ हे सर्व टाकून मग मिक्स करून घेणार आहे. छान पीठ तयार करून घेणार आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही करायचं. तर आता तयार करून घेते पीठ. तर पानांना पहिल्यांदा थोडं लिंबू लावून घेणार आहे, म्हणजे लिंबाचा जो काही रस असतो तो लावून घेणार आहे थोडं थोडं. त्यानंतर मग जे काही आपण पीठ तयार केलेलं आहे ते लावणार आहे. तर असे एक एक पान करून मी अळूवडी लावून घेते आहे. त्यानंतर त्याचा असं रोल करून घेणार आहे. तर इकडे मी अळूवडी एक एक करून लावून घेतलेले आहेत आणि छान त्याचे रोल वगैरे बनवून घेतलेत. आणि त्यानंतर वरून तीळही लावलेत त्याच्या, पाहू शकता तुम्ही. आणि एका साईडला स्टीम करण्यासाठी पाणी ठेवून दिलेलं आहे तिकडे. सो आता स्टीम करायला ठेवून देणार आहे. तर इकडे आता स्टीम करायला ठेवते आहे मी. आणि बघू शकता किती छान अळूवडी झालेल्या आहेत. तर अळूवडी आपली छान स्टीम झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता मी याचे पीस करून घेते आणि छान फ्राय करते. तर फ्राय करण्यासाठी मी राई, जिरं, कढीपत्ता याची फोडणी देणार आहे. त्याने काय होतं की थोडा चव छान येते. आणि छान झालेल्या आहेत अळूवड्या. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अळूवडी कशी झाली आहे. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर असेच घरगुती व्हिडिओज, डेली ब्लॉग्स जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.